नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवोदय सक्सेस अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आजचा आपला टॉपिक आहे संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर. बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये मूळ संख्या बघितलेल्या आहेत. मूळ संख्यांनाच पकडून समोरचा आपण पाहणार आहोत टॉपिक संयुक्त संख्या. संयुक्त संख्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये? कंपोजिट नंबर. बघा, मूळ संख्या आपण बघितलेल्या आहेत कोणत्या? मूळ संख्या सोडून इतर नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या अशा म्हणतात. आपण बघितलं की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? 25. आणि कोणत्या मूळ संख्या आहेत? अशा संख्या की ज्यांना फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जातो त्या झाल्या मूळ संख्या. मग या एकूण संख्या किती आहेत? एकूण मूळ संख्या 25. या संख्या सोडून उरलेल्या संख्यांना काय म्हणतात? संयुक्त संख्या. म्हणजे काय? याला अजून पुढे जर सांगायचं झालं, आता समजा फॉर एक्झाम्पल 5 आहे, तर या 5ला फक्त 1 ने भाग जाणार आणि 5 ने भाग जाणार, बाकी दुसऱ्या कोणत्या संख्येनं भाग जात नाही. पण आता समजा फॉर एक्झाम्पल आपण एक संख्या घेतली, ती संख्या घेतली समजा 18, बरोबर. आता या 18 या संख्येला एकक स्थानी 8 आहे, म्हणजे याला 2 न भाग जाणार, याला 1 ने भाग जाणार आणि 18ला 9 न भाग जाणार, बरोबर. 9 2 18, या 18ला अजून 6 ने पण भाग जाणार, बरोबर. 6 न भाग जाणार, म्हणजे एकापेक्षा जास्त संख्याने भाग चालला. म्हणजे जी संख्या मूळ संख्या नाही त्या सोडून बाकीच्या नैसर्गिक संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. म्हणजे त्या संख्येला 1 ने, त्या संख्येने सुद्धा आणि त्या संख्यांना इतर संख्यांनीही भाग जातो, त्या संख्यांना म्हणायचं संयुक्त संख्या. बघा, उदाहरणार्थ 6ला 1 न भाग जातो, 6ला 2 न भाग जातो, 6ला 3 न भाग जातो आणि 6ला 6 न भाग जातो, बरोबर. एकापेक्षा जास्त. 12ला 2 न भाग जाणार, 12ला 3 ने भाग जाणार, 12ला 4 ने भाग जातो आणि 12ला 6 नेही भाग जातो. तसंच 15 फॉर एक्झाम्पल आणि 20 यांना एकापेक्षा जास्त संख्याने भाग जातो. हे झाले त्याचे उदाहरण, बरोबर. आता बघा, आपण आता बघितलं आणि मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की मूळ संख्यांची संख्या किती आहे? एकूण 1 ते 100 पर्यंत 25. आता ह्या 25 झाल्या मूळ संख्या आणि उरलेल्या मग एकूण झाल्या संयुक्त संख्या. उरलेल्या संख्या किती? 74 या आता संयुक्त संख्या, बरोबर. 25 आणि 74 99, एक संख्या राहिली, ती म्हणजे कोणती? 1. ही जी संख्या आहे ती संयुक्त संख्याही नाही आणि ती मूळ संख्याही नाही, बरोबर. आणि म्हणून संयुक्त संख्या आहे 74. क्लिअर. आता आपल्याला एक प्रश्न बघायचा याच्यावरचा. बघा, सोपा प्रश्न आहे. खालीलपैकी संयुक्त संख्या ओळखा. संयुक्त संख्या ओळखायची आहे, बरोबर. आता ऑप्शन नंबर ए आहे 7, ऑप्शन नंबर बी आहे 11, सी आहे 13 आणि डी आहे 15. काय वाटतं तुम्हाला? 7 कुठंतरी ओळखीचा वाटतो. काल आपण बघितलं 2 3 5 7 11 13 17 19 या सगळ्या काय आहेत? मूळ संख्या आहेत. म्हणजे आपल्याला काय विचारलं? संयुक्त संख्या सांगायची ऑप्शन पैकी, पण ही 7 काय? मूळ संख्या आहे, म्हणजे संयुक्त संख्या होणार नाही. 11 काय आहे? मूळ संख्या आहे. 13 काय आहे? मूळ संख्या आहे. म्हणजे मूळ संख्या सोडून आपल्याला पाहिजे तेव्हाच ती असणार संयुक्त संख्या. म्हणजे बरोबर उत्तर काय याचं? 15. दुसरा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणती संख्या संयुक्त संख्या नाही? बरोबर. आता इथे आपल्याला नाही म्हटलेलं, म्हणजे संयुक्त संख्या नसली पाहिजे ऑप्शन पैकी. आता 8 आहे, बघूयात आपण. 8ला 1 ने भाग जातो, 8ला 2 ने भाग जातो, राईट. 8ला 4 ने भाग जातो, बरोबर. म्हणजे 1 2 3 4 आणि 8ला 8 ने भाग जातो, म्हणजे ही संयुक्त संख्या आहे. संयुक्त संख्या आहे, पण आपल्याला प्रश्न काय आहे? नाही. दुसरा ऑप्शन बघा, 4 आहे, 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो आणि 4 ने भाग जातो, म्हणजे ही पण काय आहे? संयुक्त संख्या आहे. 3 आणि 6, 6ला 1 ने भाग जाणार, 3 ने भाग जाणार आणि 6ला 6 ने पण भाग जातो, बरोबर. आणि मग राहिलं काय ऑप्शन? ऑप्शन नंबर 3, कारण 3 हा काय आहे? मूळ संख्या आहे, ती संयुक्त संख्या नाही. संयुक्त संख्या नाही, म्हणून याचं ऑप्शन येईल आपलं 3. तर ह्या होत्या संयुक्त संख्या. बाकी भेटू आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.